जवळ बोलवलं आणि त्यांना असं म्हणालं की बघा, मी कोण आहे हे तुम्हाला कदाचित कळणार नाही आणि सांगण्यात तसं काही कारण नाही, पण मला तुम्हाला एवढंच फक्त सांगतो की माझी गाडी तुम्ही जर आता काढून घेतली तर मला पायी जावं लागेल. कदाचित ही बातमी जर कुठल्या एखाद्या पत्रकाराने, म्हणजे पांडे इथे नाही, पण एखाद्या पत्रकाराने जर ती बातमी केली तर ती चांगली राहणार नाही आणि बरं होणार नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा, आजच्या दिवस मला रिद्धपूरला जाऊ द्या आणि संध्याकाळी तुम्ही गाडी घेऊन जा बंगल्यावर. त्यांनी असं वाटलं की हा एवढ्या पद्धतीने सांगतोय म्हणजे काहीतरी हा नक्कीच मोठ्या पदावरचा माणूस असणार. आणि त्यांनी मला जाऊ दिलं आणि दुसऱ्या रात्री ते बंगल्यावरून ती गाडी घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर काही दिवस हा मग अशा पद्धतीचा प्रवास सुरू झाला. पण ही बातमी आता इथे सांगायला हरकत नाही, कारण आपण सगळे एका परिवारातले आहोत. पण हे होत असतं. पण हे याचा अर्थ मी दादासाहेबांच्या रांगेत असं मला सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं गमतीने की अशा काही गोष्टी होत असतात. दादासाहेबांच्या संदर्भातला आणखी एक मला महत्वाचा भाग सांगायचा, तो म्हणजे आता मी साहित्याचा विद्यार्थी हे तुम्हाला माहितीच आहे. दादासाहेबांच्या अभंगांबद्दल, म्हणजे दादांचे अभंग हे प्रसिद्ध झालेले आहेत आणि हेमंतजींच्या बोलण्यातून बरेचदा आलाय की पुन्हा दादांचे अभंग, दादांच्या कविता ह्या सगळ्या संग्रहित करायच्या आहेत. आणि आमचे दुसरे मित्र आणि त्यांचे मित्र प्राचार्य डॉक्टर रामदास चौरे हे त्या अभंगांचं संपादन करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. डॉक्टर दीपक धोटे यांच्या एका लेखामध्ये मी ते अभंग मला काही लक्षात आले. म्हणजे अभंगांबद्दल नेहमी बोलण्यात आलं, म्हणजे धोटे सरी बोलत होते, हेमंतजी बोलत होते, पण ते माझ्या पाहण्यात किंवा वाचण्यात आले नव्हते. डॉक्टर दीपक धोटे यांच्या लेखामध्ये काही अभंगांचे उल्लेख आहेत. मुळामध्ये मला एक लक्षात आलं की हे विज्ञानाचे प्राध्यापक दादासाहेब, आणि विज्ञानाचे प्राध्यापक असताना विज्ञाननिष्ठ असलेला माणूस हा अध्यात्मनिष्ठ होतो, हे एक वेगळं अस्तित्व आपल्याला लक्षात द्यावं लागेल. हे वेगळं पण लक्षात द्यावं लागेल. म्हणजे मुळामध्ये भूमिका अशी आहे की अध्यात्म म्हणजे केवळ भक्ती किंवा अंधश्रद्धा. हे दुर्दैव आहे की आज समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तर तो केवळ अंधश्रद्धा असलेलं अध्यात्म किंवा केवळ धर्मनिष्ठ अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगणारा अध्यात्म, अशी भूमिका ही समाजामध्ये निर्माण झालेली आहे. पण वास्तवामध्ये तसं नाही आहे. आज आपल्या असं लक्षात येईल की जीवननिष्ठ मूल्य विचार जर करायचा असेल तर त्याला अध्यात्माशिवाय, संत साहित्याशिवाय दुसरा कोणताही उत्तम पर्याय असू शकत नाही. आणि याची जाणीव त्या काळामध्ये दादासाहेबांना झालेली होती. हे त्यांच्या संबंध विवेचनातून, त्यांच्या साहित्य निर्मितीतून, त्यांच्या प्रवचनांमधून हे दिसत होतं. म्हणजे आता बेलसर सरांनी जो प्रसंग सांगितला की दिंडीमध्ये सहभागी होऊन ढोल वाजवणारा कुलगुरू हा तुम्हाला इतिहासात कुठे सापडणार नाही आणि पुढे भविष्यातही कधी निर्माण होईल असं मला वाटत नाही. पण म्हणतो ना की जो ज्यांना जमिनीतून आलेला आहे त्या जमिनीशी नातं ठेवून जेव्हा माणूस समाजामध्ये वावरत असतो ना, तेव्हा तो पदाच्या पलीकडे असतो. तुम्ही लक्षात घ्या. पद हे त्याच्या दृष्टीने ती व्यवस्था असते, ते बंधन असू शकत नाही. आणि म्हणून दादासाहेबांच्या हातून अशा प्रकारची कृती होत होती. आणि अशा वेळेला समाज काय म्हणतो हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असू शकत नाही. का? त्याचं कारण हे आहे की आपण जे करतो ते कोणतंही चुकीचं करत नाही. आपल्या कृतीवर आपला विश्वास असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा माणसाचा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा समाज व्यवस्थेमध्ये त्याच्या अस्तित्वाला बाध्यता निर्माण होऊ शकते. पण जेव्हा
त्याचा आत्मविश्वास कणभरही डळमळीत होत नाही, तेव्हा समाजाचे लाखो हत्यार जरी अंगावर चालून आले तरीही तो डगमगत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजे प्रवचन करणारा कुलगुरू ही देखील दादासाहेबांची ख्याती होती. परंतु दादासाहेबांनी कोणत्याही गोष्टीला कधीही दुःख वाटून घेतलेलं नाही आहे किंवा ते कोणत्याही गोष्टीने व्यथित झालेले नाही. म्हणजे स्थिर वृत्ती ज्याची असते. आपण संतांच्या बद्दल बोलत असताना ही भूमिका वापरतो की संत हा कधीही अस्थिर होत नाही. त्याचं कारण हे आहे की त्याचं लक्ष मागे नसतं, त्याचं लक्ष फक्त पुढे असतं. त्याने निर्माण केलेली जी दिशा असते त्या दिशेच्या अनुषंगाने तो चालत असतो. त्याचं साध्य वेगळं असतं. ह्या दृष्टीने जर विचार केला तर स्वर्गीय दादासाहेब काळमेघे यांचं वर्णन हे संत कुलगुरू असं करावं लागेल. आणि म्हणूनच विज्ञान हे अभ्यास क्षेत्र असताना देखील जीवनाच्या जगण्याचं खरं क्षेत्र कोणतं आहे तर ते अध्यात्म आहे. आणि म्हणून त्यांच्या अभंगातल्या काही ओळी फक्त मी आपल्यासमोर ठेवतो आणि त्यावर 2 मिनिटं भाष्य करतो. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, हे बरोबर आहे, ही विज्ञानाची व्याख्या आपण करतो. अध्यात्म म्हणजे संपूर्ण ज्ञान, ही दादासाहेबांची व्याख्या. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, अध्यात्म म्हणजे संपूर्ण ज्ञान, विज्ञान मर्यादित बिंदू, अध्यात्म सिंधू. ज्याचा शोध लागू शकत नाही. सिंधू म्हणजे समुद्र, सागर. ज्याच्या तळाचा शोध लागू शकत नाही, इतकं अफाट ज्ञान ज्याच्यामध्ये भरलेलं असतो तो आध्यात्मिक समुद्र, तो आध्यात्मिक सागर. आणि विज्ञानाचा म्हणजे खरी गंमत अशी आहे की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होत असतं. म्हणून दवाखान्यामध्ये वाईट अवस्थेमध्ये जेव्हा पेशंट असतो तेव्हा डॉक्टर आपल्याला धीर देतात आणि म्हणतात की आम्ही 100% प्रयत्न करतो, तुम्ही निश्चिंत राहा. आणि ज्या वेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की आता इथे विज्ञान थांबत आहे त्यावेळेला ते एवढंच सांगतात की आता सगळ्या दोऱ्या ईश्वराच्या हातात आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून विज्ञान हे विशिष्ट ज्ञान आहे, पण अध्यात्म म्हणजे संपूर्ण ज्ञान, माणसाच्या संबंध अस्तित्वाचा शोध. विज्ञान सांगतं की नाही सांगत? सांगतं. कशा अणु रेणू जणुक वगैरे काय असतील नसतील त्यातून माणसाचं अस्तित्व जन्माला येतो वगैरे 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 वगैरे. त्याच्या आधीच काय? त्याच्या आधीच हे विज्ञानालाही सिद्ध करता आलं नाही, ते फक्त अध्यात्मात आहे. आणि म्हणून मी खरं सांगतो थोडंसं, हे तुमच्या लेखामधल्या हे जे 2 अभंग वाचले मी, आणि मला एकदम लक्षात आलंय की या माणसाची आध्यात्मिक उंची ही विज्ञानातून फोफावलेली उंची आहे. विज्ञानाला पार करून गेलेली उंची आहे. म्हणजे हे ओळी अतिशय सोपे आहे, अभंग अतिशय सोपे आहे, पण जे जीवनाचं तत्वज्ञान त्यामध्ये भरलेलं आहे ते अतिशय गडद आहे. ते समुद्र इतकं व्यापक आहे. आणि म्हणून अध्यात्म म्हणजे संपूर्ण ज्ञान, माणसाच्या संबंध अस्तित्वाचा, विश्वाच्या संबंध अस्तित्वाचा विचार करणारं जे ज्ञान आहे जे लौकिकाच्याही पलीकडे आहे. विज्ञान लौकिकाचा विचार करतं आणि अध्यात्म अलौकिकाचा विचार करतं. विज्ञानाचा संबंध देहाशी, अध्यात्माचा देवाशी. विज्ञान डोळ्याचे आणि दृष्टीचे अध्यात्म. लक्षात घ्या, विज्ञानाचा संबंध हा देहाशी आहे, पण अध्यात्माचा संबंध हा त्याच्या पलीकडे असलेल्या
ईश्वरी शक्तीशी आहे. आणि त्याचं कारण हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काय घडत होतं असू शकतं, तर जे मला लक्षात आलं आता इथे बोलता बोलता, की देह नाशिवंत आहे आणि जीव हा नाशिवंत नाही. देह इथेच जळून पडतो, पण जीव हा ईश्वराच्या अस्तित्वाशी समरस होतो, त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि म्हणून त्याचं नातं हे ईश्वराशी आहे. ही भावना आपल्याला इथे लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून संत काय म्हणतो आपण त्याला, की माणसामध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबांचा वारसा, विज्ञानाचं अस्तित्व मान्य करून माणसाच्या जीवनाचा विचार करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा, हा वारसाही जणू काही दादासाहेबांनी चालवलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधून मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा विचार करणारा, सकल जनांना आपलं समजणारा, समाजातले सगळे सोयरे आपलेच आहेत ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपुल्यासारखे करीत राहावे अनंत जना, ही जी विशाल दृष्टी आहे, ही विशाल दृष्टी या व्यक्तिमत्वामध्ये सातत्याने सामावलेली होती. अशा विलक्षण व्यक्तिमत्वाला मी शतशः वंदन करतो आणि ही संधी संयोजकांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आवडगावकर सर. विज्ञानाने मानवाला विश्वाच्या असीम शक्यता शोधण्याचे